नागपूर महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत BSP स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे। माझ्यासोबत उत्तम शेवडे महाराष्ट्र पदाधिकारी आहे BSPचे। सर, नागपूर महानगरपालिकेत काय भूमिका आहे BSPची? बहुजन समाज पार्टी आतापर्यंत स्वतंत्र लढली आहे। आताही स्वतंत्र हत्ती हे चिन्ह घेऊन सर्व जागा स्वबळावर लढणार आहे। गेल्या वेळची काय स्थिती होती नागपुरातली तुमची? मागील वर्षी बहुजन समाज पार्टीच्या 10 नगरसेवक निवडून आलेले आहेत। आताचं टार्गेट आहे की बहुजन समाज पार्टी शिवाय नागपूर महानगरपालिकेचा महापौर बनणार नाही अशी स्थिती निर्माण करू आणि 35चं टार्गेट आहे की कुठल्याही स्थितीत 35 सीटा बहुजन समाज पार्टी स्वबळावर निवडून आणेल। पण याचा फटका काँग्रेसला बसणार, कारण की तुम्ही काँग्रेसची मतं थेट शेअर करता। फटका कुणाला बसतो आम्हाला देणं घेणं नाही। काँग्रेस आणि BJP आमच्या नजरेत दोघंही सारखेच आहेत आणि आघाडी असो की महाआघाडी असो हे सारखेच आहेत। म्हणून आणि ही जी मतं आहेत ते बहुजन समाजाची मतं आहेत। आमची स्वतःची मतं जी काँग्रेसनी दिशाभूल करून लुटली होती ती आमच्याकडे स्वतःकडे आता परत येतील आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मतं देतील आणि स्वबळावर बहुजन समाज पार्टीचा हत्ती नागपूर महानगरपालिकेत निवडून येईल अशी आमची अपेक्षा आहे। किती जागा लढवणार 151 पैकी? पूर्णच्या पूर्ण जेवढ्या नागपूर महानगरपालिकेच्या जागा आहेत आता 3चं पॅनल बनवतात की 4चं, जे काही पॅनल बनेल तर आमचं समर्थन राहील आणि आम्ही त्या दृष्टीनं सर्व जागा लढवू आणि त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहील। महाराष्ट्रात मिनी विधानसभा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे इतर ठिकाणी काय भूमिका असणार आहे? सर्वच ठिकाणी बहुजन समाज पार्टी हे स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळावर निवडणुका स्वबळावर ह्या निवडणुका लढणार आहेत। कशी तयारी चाललेली आहे? कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांना? आता राहिला प्रश्न मुद्द्याचा, तर सर्वच ठिकाणी बहुजन समाज पार्टी जे स्थानिक मुद्दे आहेत म्हणजे अन्न वस्त्र निवाऱ्यापासून तर या शासनाने मागच्या 75 वर्षात काही दिलेलं नाही। संविधानाचं 75वं हिरक महोत्सवी वर्ष असूनही संविधानावर जनजागृती नाही आणि संविधानानं दिलेलं म्हणजे मोफत अन्न असो, मोफत घर असो, आरोग्य असो, शिक्षण असो याचा बट्ट्याबोळ करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे आणि हे सर्व स्थानिक मुद्दे घेऊन बहुजन समाज पार्टी भाजप आणि काँग्रेसनी कसं जनतेची दिशाभूल केली, बहुजन समाजाची कशी म्हणजे त्यांची जीवन कसं बर्बाद केलं हे आम्ही सांगणार आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत नक्कीच बहुजन समाज पार्टी बहुजन समाजाला जागृत संघटित करून स्वबळावर आपलं यशस्वीपणे कार्य राबवेल असं वाटते। शेवटचा प्रश्न माझा, भाजप, काँग्रेस किंवा इतर जे पक्ष आहे त्यांचे उमेदवार नाराज झालेले ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांना तुम्ही हत्तीवर बसवणार का? हत्तीची उमेदवारी देणार का आगामी निवडणुकीमध्ये? बहुजन समाज पार्टी हा कार्यकर्त्यांना आणि बहुजन समाजातील लोकांना उमेदवारी देत असते। आम्ही जे जे शक्तिवाले आहेत म्हणजे ताकदवर आहेत, जो निवडून येण्याची क्षमता ज्याच्यात आहे, कार्यकर्ता असो समाजातला कुठलाही घटक असो तर त्यांना बहुजन समाज पार्टी तिकीट देईल आणि निवडून येण्याचा प्रयत्न करेल। जो निवडून येऊ शकतो अशांनाच आणि विशेषतः कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून येण्याची क्षमता ठेवतात म्हणून कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त इथं निवडणुकीत स्थान दिल्या जाईल अशा पद्धतीची बसपाची भूमिका आहे। नागपूर हे चळवळीचं केंद्र आहे, BSPचे कॅडर बेस मतदार नागपुरात आहे। अशा परिस्थितीमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीत BSP स्वबळावर लढली तर काँग्रेसला गेल्या वेळेसप्रमाणे फटका बसण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते, कारण की पारंपरिक मतदार जो आहे तो काँग्रेसचा शेअर होतो BSP सोबत। हे आतापर्यंतच्या निवडणुकीचं गणित राहिलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।